तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आज आली आहे ती थोडीशी वेगळी आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळा आपल्या गाड्या सांगत असतो की गाडी कुठली वगैरे, पण पाटील साहेब आणि मला तुमचं नाव विसरलो, शिवकुमार साहेब. तर आपल्याकडे पहिल्यांदा पण आलेत आणि ते दोघंही आपल्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आहेत. त्यांची गाडी आपण सोनेट 2000 कधीचं मॉडेल आहे? 2024चं मॉडेल आहे. तर 2024चं मॉडेल आहे. गाडी आपण सोलापूरमध्ये फिट केली होती. सोलापूरमध्ये फिट केलं होते, बरोबर चाललं नाही म्हणून त्याच्यात प्रॉब्लेम होते. तरी पण ते प्रॉब्लेम सॉल्व करता पुण्याला आलो आम्ही. पुन्हा मोरा एंटरप्राइज प्रोप्रायटर ती गाडी मी तुम्हाला ती जेव्हा रिपेअर करून दिली, व्यवस्थित रिपेअर करून दिली. त्याच्यानंतर चांगलं चाललंय. मग ती गाडी चांगली चालली आणि त्या गाडीच्या म्हणजे तिचा जो त्यांनी रिपोर्ट वगैरे बघितला, ती फिटिंग, तर आपण त्याच्यात काही असं काही त्याच्यात बदल नाही केले. पण तिच्यात जे काही ट्युनिंग वगैरेचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि ती गाडी चांगली वाटल्यामुळं त्यावेळेस शिवकुमार साहेब पण आपल्याबरोबर त्यांच्याबरोबर होते सोनेटची. आणि आज त्यांची गाडी इको BS6 2023चं मॉडेल ते आपल्याकडे CNG फिटिंग करायला घेऊन आले. आणि जे आता फिटिंग क्वालिटी त्यांनी बघितली आहे, म्हणजे फिटिंग क्वालिटीबद्दल कसं वाटतं? म्हणजे नाही, सध्या जर फिटिंग क्वालिटी बघायला गेलं तर मला अगोदर असं वाटत होतं की 5-6 तासमध्ये फिटिंग करून देत होते कुठली पण गाडी सगळीकडे गेल्यावर. पण ह्यांनी 2 दिवस का घेतले मला आता समजलं की 2 दिवसाचं काम जे आहे एकदम व्यवस्थित अजून पद्धतशीर फिटिंग होते. ह्या हिशोबाने त्यांनी 2 दिवस घेतात. त्यामुळे वायरिंग वगैरे पाईपचं बेंडिंग वगैरे बघितलं आपण, सगळं मी अजिबात कुठे बघितलेलं नाही या प्रकारे फिटिंग. अजून एकदम कामावर लक्ष, असं दुसरे टेक्निशियन वगैरे बघितलेलं आहे मी. त्या टेक्निशियनचे कसं असते, कुठल्या तर गडबडीत दुसरं काम करायचं, अर्ध हे करण्यामागं कुठल्या तर गडबडीत काय तर डिफॉल्ट काढून टाकतात. त्यामुळे मला यांचं काम पूर्ण अगदी म्हणजे व्यवस्थित वाटलं. सुरुवातीला येताना वाटलं की मला कस्टमर आहे, रिपीट कस्टमर आहे. पूर्वीच आपण गाडीचा तुम्ही ते परफॉर्मन्स वगैरे बघितलं की बाबा त्याची दुसऱ्याची गाडी आपण सरळ करून दिली. म्हणजे अगोदरची जी सोनेट होती ती फिटिंग चुकीची केली होती. त्या आम्ही अनुषंगाने दुसरी सोनेट घेऊन आलो होतो. त्यानंतर त्याची फिटिंग बघूनच मग आम्ही त्याचे बघून मग ह्या दुसऱ्या गाडी केली त्यांना. तर आता म्हणजे आता गाडी आपण चालवली पण, म्हणजे ड्राईव्ह पण घेतला. किती किलोमीटर मग आपण झालं? 27 किलोमीटर गाडी आपण चालवली. तर त्याचा मला एक रिपोर्ट सांगा, कसा वाटला? नाही, 27 किलोमीटर म्हणजे जे आता मी पेट्रोलवर चालवत होतो तंतोतंत त्या पेट्रोलला अजून CNGला बरोबर करेक्ट ट्युनिंग झालेली आहे. आता 27 किलोमीटर जाऊन आले की CNGवर कुठली आहे की पेट्रोलवर कुठली आहे हे समजत नाही अजिबात. आणि आपण त्याला तुम्ही बघितलं असेल तर आपण जेव्हा गाडी ट्यून करतो तर असं ट्यून केली मग चालवून असं नाही, प्रत्येक वेळेस बदल करत तुम्हाला कसं वाटतंय, मग मी तुम्हाला दिली, मग परत मी चालवली, अशा आपण चेंजेस करत गाडी चालवली. बरोबर आहे ना? बरोबर आहे. म्हणजे चालताना काय काय आम्हाला डिफेक्ट वाटते ते करेक्ट करून त्यांनी दिलेलं आहे. करेक्शन करायचं आणि पुढे चालायचं. सगळं ट्युनिंग वगैरे करत असताना मी चालवली, मग तुम्हाला दिली, मग आपले तुमचे ड्रायव्हर साहेब त्यांच्याकडे दिले आपण, त्यांनी चालवली, त्यांना थोडंसं काय वाटलं ते मी परत चेंज केलं, परत तुम्हाला दिलं. म्हणजे आपण असं काय करतो की गाडी चालवत असताना लांबून माझ्याकडे लोक येतात, तर माझा एक उद्दिष्ट एकच आहे की गाडीची फिटिंग क्वालिटी तर आपण चांगली करू शकतो. ट्युनिंग एकदा केली, ट्युनिंग कसं आहे की ट्युनिंग एकदा केली ना की परत त्याला बघायला नाही लागलं पाहिजे. अशा प्रकारे आपण ट्युनिंग करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी किती वेळ लागला तरी चालेल. आपण जवळजवळ 23 किलोमीटर, पण वेळ जास्त लागला आपल्याला. 23 किलोमीटर तास दीड तास गेला. ट्रॅफिक नाही, म्हणजे समजा एक तास म्हणजे वेळ कशामुळे लागला मी म्हणतोय की आपण जेव्हा ट्यून करतो, ट्यून करताना आपण चालवत म्हणजे नाही का त्याच्यातला फरक डिफरन्स करत तर तो वेळ जास्त जातो. मग किती वेळ लागला तरी चालेल. ट्युनिंग परफेक्ट होईपर्यंत मी गाडी डिलिव्हर करत नाही. मग जेव्हा कस्टमर म्हणतील मला की आता परफेक्ट झाली आहे, त्यांना चालवल्यानंतर त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो जर बेटर आला तरच आपण त्याचं गाडी डिलिव्हर करतो. म्हणजे नाही तोपर्यंत त्याचं जे ट्युनिंगचा आहे पार्ट तो आपण कंटिन्यू ठेवतो. त्याने आम्ही नेहमीच आहे माझं की प्रत्येक गाडी, कोणतीही गाडी फिट केली तर 25-30 किलोमीटर गाडी ड्राईव्ह करतोच. कस्टमरला मी 10-12 किलोमीटर, त्यांना 10-12 किलोमीटर, म्हणजे काय होतं की जो त्याचा डिफरन्स आहे तो आपल्याला कळतो दोघांना पण. तर अशा प्रकारे आता गाडी फिटिंग झाली आहे. पाटील साहेबांनी त्यांचा रिव्ह्यू सांगितला, शिवकुमार साहेबांनी त्यांचा सांगितला, आणि आता गाडीचं काय करतो, एकदा रात्र झाली आहे, जेवढं दाखवता येईल तेवढं फिटिंग दाखवतो आणि गाडी आता डिलिव्हर करतो. तर आपण या ठिकाणी बघू शकतो, पाठीमागे आपण जो आहे ना इथं या ठिकाणी रिड्युसर फिट केला आहे. प्रॉपर फिटिंग, त्याची पायपिंग वगैरे आपण जसं ज्या बॉनेटमधल्या गाड्या त्याचं करतो. वायरिंग बघू शकता आपण, ही प्रॉपर वायरिंग, म्हणजे हिचं जर आपण बघितलं इन्सुलेशन तर कंपनीची वायर जशी असते तशीच वायर एकदम प्रॉपर आपण त्याचं इन्सुलेशन केलेलं आहे. आणि फिटिंग हे पलीकडच्या बाजूचा एकदा दाखवतो. हा जो गाडीमधला आहे माईक, हा गाडीमधला आपण या ठिकाणी फिलिंग वॉल बघतोय, त्याची पायपिंग व्यवस्थित आखीव रेखीव जशी एकदम आपण सगळ्या गाड्यांमध्ये करतो तशीच कुठेही वाकडी तिकडी करत नाही, एकदम प्रॉपर आखीव रेखीव या ठिकाणी इकडनं आणि पाठीमागे ही अशी. तर पलीकडच्या बाजूला आपण बघू शकतो या ठिकाणी
तिचं सगळं सीटच्या खाली इंजिन म्हणजे इंजिन जे आहे ते खाली असतं आणि त्याच्यामुळं तर या ठिकाणी आपण हिचे इंजेक्टर लावलेत, प्रॉपर त्याला ब्रॅकेट बनवलं आहे. त्याचा जो एक माउंटिंग पॉईंट आहे गाडीमध्ये इंजिनीमध्ये कंपनीने आधीच दिलेला आहे, तो माउंटिंग पॉईंटवरच आपण त्याचे माउंट केलेत इंजेक्टर आणि प्रॉपर म्हणजे वरती लागणार नाही, कुठं लागणार नाही. वायरिंग बघितली तर एकदम सगळी वायर तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर अशी, जवळून मी झूम करून दाखवतो. तर ही जी वायर आहे ती एकदम प्रॉपर, त्याचे पायपिंग असू द्या, इकडे निपल लागलेत, तसेच आतमध्ये सगळीकडे निपल लागलेले आहेत व्यवस्थित. सगळी वायरिंग म्हणजे ए टू झेड, स्विचची वायर असू द्या, प्रॉपर सगळे इंजेक्टर वगैरे जे वायरिंग आहे ती सगळी इन्सुलेट केली आहे. इकडची वायर आपण बघू शकतो प्रॉपर. ECM जो लावला आहे तो ECM लावण्यासाठी ब्रॅकेट बनवला आहे आणि हिच्यामध्ये 8 इंजेक्टरची गाडी आहे, 2023चं मॉडेल आहे. हिच्यामध्ये आपण डबल ECM लावला आहे. मी जो मोटोझनचं आपण जे किट लावलं आहे त्याच्यामध्ये डबल ECM लावला आहे. तर अशा प्रकारे हा सगळा इंजिनचा पार्ट आपण बघू शकतो. ही गाडीचा एकदम प्रॉपर जो, आणि ही कशी आहे की थोडी किचकट गाडी आहे, याच्यामध्ये बरीच लोक गफलत करतात, चुका करतात, गाडी फिटिंग करत असताना घाई करतात कारण जागा नाही आहे तेवढी, आणि पटपट उरकण्याच्या नादामध्ये इकोसारखी गाडी खूप घाणेरडी पद्धतीने फिटिंग करण्याचा प्रकार आम्ही बऱ्याच वेळा बघितला आहे. तर तसं करू नका, प्रॉपर फिटिंग झालं पाहिजे कारण ही गाडी किचकट आहे. जसंच तुम्ही आपण फिटिंग करताना जेवढा त्रास होतो तेवढाच नंतर परत प्रॉब्लेम काढता काढता त्रास होतो. तर त्याच्यामुळे एकदा गाडी एकदम व्यवस्थित फिट झाली. मॅप सेन्सर दाखवायचं राहिला, मॅप सेन्सर बरीच लोक इकडे तिकडे या गाड्यांमध्ये उलटा टाकतात. मी या ठिकाणी एकदम प्रॉपर फिट केला, तो हलणार नाही. टॉप साईड वरती एकदम प्रॉपर सरळ लागलाय. म्हणजे अशा प्रकारे आपण सगळं फिटिंग, छोटे छोटे बारकावे आहेत ते आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे किती छोटं काम असेल तर त्याला परफेक्ट करायचं म्हणजे व्यवस्थित. तर अशा प्रकारे हा सगळा फिटिंगचा पार्ट झालाय. 60 लिटरचा टँक आपण याच्यामध्ये बसवलाय आणि गाडी आता आपण डिलिव्हर करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.